सध्या कडक उन्हाळ्यात जेवणही नकोसं वाटतं, पण या सीझनमध्ये आपल्याला कैऱ्या भरपूर मिळतात. म्हणूनच कैरीचा वापर आपण रोजच्या जेवणात शक्य होईल तेवढा करायचा. आज मी पापलेट आणलेत. त्याचा डोक्याकडचा आणि शेपटाकडचा भाग मी सारासाठी काढून घेतला आणि बाकी पापलेट आपण फ्राय करणार आहोत. आणि आज आपण जे सार करणार आहोत ना, त्यामध्ये आपण कैरी घालणार आहोत. पापलेट स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद आधी लावून घेतलं. माशांना मीठ हळद लावून झाली की मग आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी आपण इथे लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घेतली. हे सर्व वाटलं आणि त्याची एक पेस्ट तयार केली. हे हिरवं वाटण आपल्याला या माशांवर घालायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एका लिंबाचा रसही घालायचा. आता ही चटणी आपल्याला या माशांना व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि हे मासे नंतर आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचे आहेत. या प्रकारे आपण हे माशाला चटणी लावून घेतली आहे आणि आपण हे आता बाजूला ठेवू. आणि आपल्याला तिखलं करायचं आहे ना, त्याच्यासाठी एक वाटण करायचं. हे वाटण आपण नेहमीच्या सारासारखंच काढणार आहोत, पण यामध्ये आज घालणार आहे मी कैरी. कैरीची वरची साल काढून घेतली आणि अर्धी कैरी मिक्सरच्या जारमध्ये घेतली. त्याचबरोबर यामध्ये आपण 6-7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा कांदा, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातली. त्याचबरोबर 1.5 टीस्पून धने, अर्धा टीस्पून बडीशेप, तसेच 2.5 टीस्पून बेडगी मिरचीची पावडर घातली आणि पाव चमचा हळद. यात पाणी घालून हे आपण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. ही लाल चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेतली. आता मिक्सरच्या जारला जी चटणी लागली आहे ना, ती वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेही यात घातलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं एकत्र केलं. आता हे तिखलं करायचं आहे ना, म्हणून ह्यामध्ये आपण जास्त पाणी घालायचं नाही आहे. यामध्ये हे सगळे माशांचे तुकडे घातले. हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस अगदी मंद ठेवून शिजवून घ्यायचं आहे. यात आपण तेल किंवा फोडणी वगैरे काही केली नाही आहे. आता एका प्लेटमध्ये बारीक रवा, तांदळाचं पीठ, मीठ आणि लाल तिखट घातलं आणि मिक्स केलं. त्यामध्ये हे आपले मॅरिनेट केलेले पापलेटचे तुकडे घोळून तव्यावर फ्राय करायला टाकले. इथे आपल्या साराला सुद्धा छान कड आला आहे. हे सार शिजत असताना यामध्ये चमचा घालायचा नाही आहे. पापलेट फ्राय आणि कैरी घालून केलेलं पापलेटचं तिखलं तयार आहे.